आर्थिक स्वातंत्र्याची किल्ली एका नंबरमध्ये लपलेली असू शकते. त्याला म्हणतात फायर नंबर. जरा विचार करा, एक असा नंबर जो आपल्याला कामाच्या रोजच्या चक्रातून कायमचं मुक्त करू शकतो. ह्या काही मिनिटांमध्ये आपण मिळून तोच संभर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न मोठा वाटतोय नाही का? पण याचं उत्तर खरंच एकाच संख्येत आहे. एक असा नंबर जो आपल्याला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य देऊ शकतो. कधी विचार केलाय की तो नंबर नेमका काय असू शकतो? तर आपल्या त्या स्वातंत्र्याच्या नंबरपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या 6 सोप्या पायऱ्यांमधून जाणार आहोत. प्रत्येक पायरी आपल्याला आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जाईल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. पुरेसे पैसे म्हणजे नक्की किती हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो आणि गोंधळात टाकतो. पण गंमत म्हणजे ह्याचं उत्तरनं एका अगदी सोप्या संकल्पनेत दडलेलं आहे. चला पाहूया ती संकल्पना काय आहे. फायर म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत कामाच्या बंधनातून मोकळं होणं आणि आपल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशांवर आरामात जगता येणं. ही अशी एक स्टेज आहे जिथे काम गरजेपोटी नाही तर आपल्या आवडीनुसार करण्याचा पर्याय आपल्याकडे असतो. ओके, तर आता येऊया त्या मॅजिकल फॉर्म्युलाकडे जो आपल्याला आपला स्वातंत्र्याचा नंबर देणार आहे. हा एक साधा सोपा पण खूपच प्रभावी नियम आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण हाच या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. आपल्या वर्षाच्या खर्चाला फक्त 25 ने गुणायचं. जी रक्कम येईल तोच आपला फायर नंबर आहे की नाही सोप्पं? हीच ती रक्कम आहे जी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देईल. चला एक उदाहरण घेऊया. समजा आपला वार्षिक खर्च आहे 12 लाख रुपये. आता जरा विचार करा, 12 लाखांना 25 ने गुणल्यावर उत्तर काय येईल? बरोबर 3 कोटी रुपये. हाच आहे आपला फायर नंबर. इतकं साधा आहे हे गणित. पण एक मिनिट, हा 25चा आकडा आला कुठून? तो काही असाच हवेतून आलेला नाहीये. यामागे एक भक्कम आर्थिक सिद्धांत आहे. चला तो नेमका काय आहे ते समजून घेऊया. याला म्हणतात 4% नियम. हा नियम आपल्याला सांगतो की आपल्या एकूण गुंतवणुकीतून दरवर्षी फक्त 4% रक्कम काढली तर आपली मूळ रक्कम कधीच संपणार नाही, उलट ती वाढतच राहील. म्हणजे पैशांचा जरा कायम वाहत राहील. आता बघा गणित किती सोप्पं आहे. 100% जर आपण 4% भागलं तर उत्तर येतं 25. याचा अर्थ आपला वार्षिक खर्च आपल्या एकूण गुंतवणुकीच्या फक्त 4% असायला हवा आणि म्हणूनच आपण आपल्या खर्चाला 25 ने गुणतो. आता लागला ना सगळ्या गणिताचा ताळमेळ? ठीक आहे, फॉर्म्युला तर आपल्याला समजला, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि वैयक्तिक भाग कोणता असेल तर तो म्हणजे आपला वार्षिक खर्च. ही संख्या जितकी अचूक काढू तितकं आपले ध्येय जास्त स्पष्ट होईल. त्यामुळे या भागाकडे जरा जास्त लक्ष देऊया. चला आता आपल्या खर्चाची विभागणी करूया. एका बाजूला आपल्या गरजा लिहूया, जसं की घर खर्च, प्रवास, बिलं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या इच्छा, जसं की बाहेर जेवणं, शॉपिंग. ही यादी अगदी प्रामाणिकपणे बनवणं खूप गरजेचं आहे. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, खर्च मोजल्यावर त्यात 10 ते 15% अतिरिक्त रक्कम नक्की जोडा. ही रक्कम म्हणजे आपलं एक सुरक्षा कवच आहे. उदाहरणार्थ भारतात 2023मध्ये वैद्यकीय महामहागाई तब्बल 14% होती. अशा अनपेक्षित खर्चांसाठी ही तरतूद करणं खूप महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण आजच्या खर्चावर बोललो, पण एक असा अदृश्य शत्रू आहे जो आपलं संपूर्ण गणित बिघडवू शकतो. तो म्हणजे महागाई. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आता या स्लाईडवरचे आकडे जरा नीट बघा. ते खरंच धक्कादायक आहेत. जी जीवनशैली आज महिन्याला 1.5 लाखात शक्य आहे, ती जीवनशैली 25 वर्षांनंतर 6% महागाई दराने 6.5 लाखांच्या घरात जाईल. म्हणजे चौपट वाढ. पाहिलं महागाईचा परिणाम किती जबरदस्त असू शकतो? म्हणूनच 25x नियम ही फक्त एक सुरुवात आहे असं म्हणता येईल. ज्यांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित निवृत्ती हवी आहे ते आपल्या खर्चाला 30 किंवा अगदी 35 ने सुद्धा गुणतात. यालाच फॅट फायर असं म्हणतात, म्हणजे अधिक ऐशारामाचा आर्थिक स्वातंत्र्य. चला आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून एक स्पष्ट आराखडा बनवूया, जेणेकरून प्रत्येकाला आपला नंबर शोधता येईल. तर ही आहे आपली सोपी 4 पायऱ्यांची प्रक्रिया. 1. महिन्याचा सगळा खर्च लिहा. 2. त्याला 12 ने गुणा. 3. आलेल्या उत्तराला 25 ने गुणा की मिळाला आपला फायर नंबर. आणि 4. भविष्यातील महागाई आणि ध्यानानुसार त्यात आवश्यक बदल करा. झालं. आता आपल्या सगळ्यांकडे आपापलं लक्ष आहे, एक निश्चित संख्या.
पण खरी सुरुवात तर आत्ता होणार आहे. कारण फक्त नंबर माहीत असून काहीच होणार नाही. तो नंबर गाठण्यासाठी आज ह्याच क्षणी आपण पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहोत याचा विचार नक्की करा.